श्री स्वामी समर्थ. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा आपल्याला ज्ञान देत असतो आणि देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावे म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो किंवा कोणतीही पूजा असो किंवा शुभारंभ असो किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात असो तर आपण शुभ कार्याच्या सुरुवातीस आपण दिवा प्रज्वलित करत असतो. तर या दिव्याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे की येत्या 3 ऑक्टोबर या दिवशी आपण घटस्थापना आहे. तर या दिवशी बऱ्याच जणांच्या घरामध्ये घटस्थापना होत असते आणि घटस्थापना म्हटलं की आपण दिवा हा लावतोच. कोणी अखंड दिवा लावत असतं, परंतु शक्यतो अखंड दिवा लावण्याचीच प्रथा आहे. तर त्याविषयीच आजचा व्हिडिओ आहे की दिवा अखंड कसा लावायचा, दिव्याची वात कोणत्या दिशेला करायची, दिवा कोणत्या दिशेला ठेवायचा, कोणता मंत्र म्हणायचा आहे, दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे. त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आजची माहिती खूप अशी छान आहे. तर असं म्हणतात की नवरात्रीमध्ये ज्या प्रकारे देवाची नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो, जसं की ज्या प्रकारे दिव्याची वात जितकी नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो असे म्हणतात. हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य कारण आहे. म्हणजे सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसांनी आपल्या घरामध्ये अखंड दीप किंवा दीप प्रज्वलन हे नेहमी करायचं, परंतु ते करत असताना मंत्र म्हणूनच आपण ते करायचं असतं, दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर नवरात्रीमध्ये सर्वात आधीचा प्रश्न आहे, तर नवरात्रीत अखंड दिवा कसा लावायचा आणि का लावतो आपण? तर नवरात्रीमध्ये 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला जे इच्छा असेल किंवा आपल्याला इच्छित फळ मिळावे म्हणून आपण गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावत असतो किंवा कोणी तेलाने अखंड दिवा लावत असतो. जर तूप नसेल तर आपण तेलाचाही उपयोग करत असतो. तर नवरात्रीत 9 दिवस तो तेवत ठेवतो, याला आपण अखंड दिवा म्हणतो, कारण तो आपण कुठल्याही प्रकारे विझू देत नाही, त्यासाठी आपण त्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली असती. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख, शांतता आणि तसेच सर्व आपलं जे काम असतं किंवा जे आपले कार्य आहे ज्यासाठी आपण दिवा लावलेला आहे तर ते आपलं कार्य सिद्धीस होत असतं. म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण संकल्प करून आपण तो दिवा लावत असतो. प्रत्येकाची जी इच्छा असेल त्या पद्धतीने आपण दिव्याला संकल्प करत असतो आणि तो अखंड दिवा आपण लावलेला असतो आणि त्या प्रत्येक नियमांचं पालन करून आपण तो दिवा लावत असतो. तर अखंड दिवा लावण्याचा विधी कसा आहे? तर नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, तर तेही आपण अवश्य नियम पाळले पाहिजे. जसं की नवरात्रीत जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळावं किंवा इच्छित आपलं कार्य सिद्ध व्हावं, सहसा लोक पितळ्याचा किंवा अखंड दिवा पितळाचा किंवा अखंड दिवा म्हणून तेवतात. जर आपल्याकडे पितळाचा दिवा जर नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. मातीचा दिवा हा अखंड दिवा म्हणून तेवण्यापुरती दिवेला संपूर्ण आपण 1 दिवस पाण्यात भिजवायचा आहे आणि त्यानंतर तो आपण स्वच्छ कापडाने पुसून वाळून नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या मनात एखादा काहीतरी संकल्प आपण ठेवला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमची एखादी इच्छा असेल. बरेच जण इच्छा सांगतात की मी ह्यासाठी दिवा लावत आहे किंवा मी म्हणजे त्यांची इच्छाही पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे आपण नवरात्रीत दिवा लावताना अवश्य तुम्ही संकल्प करा. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगून तुम्ही नवरात्रीत अखंड दिवा प्रज्वलित करा. आणि अखंडित दिवा हा आपण कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही किंवा जमिनीवरती ठेवून लावायचा नाही, तर तो नेहमी आपण चौरंग घ्यायचा किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती तो ठेवायचा आहे. नंतर दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आपल्याला अष्टदल किंवा कमळ ठेवायचं आहे किंवा आपल्याला कलर केलेल्या ज्या अक्षदा आहे त्या अक्षदा ठेवायच्या आहे किंवा गुलाल टाकायचा आहे आणि नंतरच तो दिवा आपण त्यावरती ठेवून मग प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिव्याची वात ही कशी असली पाहिजे तेही याच्यात खूप महत्त्वाचं आहे. तर कारण अखंड दिव्याची वात ही म्हणजेच आपलं हे एक प्रकारचं रक्षासूत्र असं मानलं जातं. म्हणून ही कलावापासून किंवा चांगला जो कापूस आहे त्या कापसापासून आपण तो धागा बनवलेला पाहिजे. आणि हा धागा म्हणजे किती मीटर घ्यायचा
तर तो आपला जो 1.25 हात जो आहे त्याचा 1.25 हात इतका लांबीचा आपल्याला तो धागा घ्यायचा आहे. तर बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपण वात किती घ्यायची किंवा कशी मोठी घ्यायची, कशा प्रकारे बनवायची. तर तो 1.25 आपला जो हात आहे तुमच्या प्रत्येकाच्या लांबीनुसार तो हात जितका असेल तितका तो 1.25 इंच म्हणजे 1.25 हात घ्यायचा आहे. आणि आपण तो 1.25 हात घेतल्यानंतर त्याचं रक्षसूत्र असतं ते बनवायचं आणि कच्चा कापूस घेऊन त्याची वात आपण वळवायची आहे आणि तो दिव्याच्या मध्यभागी आपण ठेवायचा आहे. अखंड दिवा लावण्यासाठी आपण साजूक तुपाचा किंवा तेलाचाही वापर करू शकतो किंवा आपल्याला जवळ जर तिळाचं तेल असेल तर तेही करू शकतो किंवा मोहरीच्या शुद्ध तेलाचाही दिवा आपण वापरू शकतो. अखंड दिवा हे देवी आईच्या उजव्या बाजूसच आपण ठेवायचा असतो. पण जर दिवा तेलाचा असेल, तुपाचं जर असले तर उजव्या बाजूला ठेवायचा, तेलाचं जर असेल तर आपण डाव्या बाजूस ठेवायचा आहे. दिव्याला वारं लागू नये म्हणून किंवा कोणत्याही प्रकारचा तो विझू नये म्हणून आपण त्यावरती एखादं काचेचं झाकण ठेवायचं आहे किंवा काहीतरी आपण अशी व्यवस्था करायची आहे की जेणेकरून तो दिवा विझणार नाही. आणि संकल्प पूर्ण झाल्यावर दिव्याला आपण म्हणजे शेवटच्या दिवशी आपण फुंकर न मारता तो आपोआप विझू द्यायचा आहे किंवा दिवा स्वतःही शांत होऊ द्यायचा. मगच आपण स्वतःहून दिवा कधीही विझवायचा नाही कोणत्याही पूजेमध्ये. तर दिवा कोणत्या दिशेला लावायचा, तर दिवा हा ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा, याला देवीला देवांचे स्थान म्हणतात. म्हणून अखंड दिवा लावत असताना दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात म्हणजे दक्षिण आणि पूर्व दक्षिण यांच्यामध्ये जी दिशा आहे आग्नेय या दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. कारण लक्षात ठेवायचं आहे की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे आणि उत्तरेकडे चाललं पाहिजे. अशा पद्धतीनेच आपण दिवा ठेवायचा आहे. नंतर दिवा ठेवल्यानंतर आपण अखंड दिवा ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे, देवी दुर्गाला प्रार्थना करायची आहे, भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे, त्यांची पूजा करायची आहे. आणि दिवा लावताना मनातली मनात आपल्या ज्या काही तुमच्या इच्छा असेल, ज्यासाठी तुम्ही दिवा लावत असाल ती तुमची इच्छा म्हणायची आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे की पूजेसह सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण हो. आणि तुम्हाला माहितीच आहे की संकल्प मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे आणि नंतरही व्हिडिओ बनवेलच तुमच्यासाठी खास, ज्यांना माहीत नसेल त्यासाठी संकल्प कसा करायचा. आणि नंतर दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर दिवा लावताना हा मंत्र म्हणायचा, ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा मंत्र आपण म्हणायचा आहे. तर आपण आता हे मंत्र झाले. त्यानंतर अखंड दिवा लावण्यामुळे आपल्याला आपल्या घरात शुभ काय घडत असतं, तर नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला जर ठेवल्याने आपले आयुष्य वाढत असते. तसेच दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने आपले दुःख वाढत असते. दिव्याची वात जर आपण उत्तर दिशेने केल्यास आपल्याला धनलाभ होत असतो आणि दिव्याची वात जर दक्षिण दिशेला केल्याने आपल्या घरात तोटाच होत असतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवत असतो किंवा या प्रकारे होऊ शकतो. म्हणून कोणतेही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हटल्यानंतरच तो दिवा लावायचा आहे. तर दिवा हा आपण देवापासून शक्यतो अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं ही पडत असते. त्यामुळे दिवा हा आपण थोडासा लांबच लावायचा आहे. दिव्याची वात ही सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट आणि व्यवसायात प्रगती होत असते. नंतर जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास तर घरात आपल्या आर्थिक संकट येत असतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीने दिवा विझू न देण्याचं आपण लक्ष द्यायचं आहे काळजीपूर्वक. तर अशा प्रकारे जर तुम्ही दिवा अखंड लावला किंवा दिव्याचे हे नियम आहे ते जर पाळले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतील, तुमचं कार्य इच्छित होईल. श्री स्वामी समर्थ.